ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, हा एक विशेष व्याख्यान मी रेकॉर्ड करत आहे। विशेष म्हणजे कोणत्या अर्थाने की कालच 11 ऑक्टोबरला आपण एक बुधवारी आपलं साप्ताहिक प्रवचन लीला प्रसंगावरती झालं, पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते व्याख्यान अर्धवटच रेकॉर्ड होऊ शकलं। बरोबर 30 मिनटं रेकॉर्ड झालं आणि 30 मिनटाचं रेकॉर्ड झालेलं नाही। आणि मी बरंच शोधण्याचा प्रयत्न केला की असं का झालं, तर कारण तर काही मला अजून सापडलेले नाहीत, पण रेकॉर्ड झालेलं नाही हे तेवढंच खरं। आणि 3 कारणांमुळे मी हे व्याख्यान पुन्हा रेकॉर्ड करत आहे। कोणते 3 कारणं, तर त्या अर्ध्या तासामध्ये बरोबर ठाकूरांच्या मनात म्हणजे साधना करत असताना ठाकूरांच्या मनामध्ये काय काय बदल घडत होते याचं बऱ्यापैकी उहापोह आहे। आणि त्याच्याच बरोबर आपण ठाकूरांच्या तुलनेमध्ये, आता आपण पण साधक आहोत, तुलना त्या दृष्टीने जरी आपण नाही केली तरी आपण कुठे कमी पडत आहोत याचं सुद्धा उहापोह तो काल केला गेला, आणि तो अतिशय साधक जीवनाकरता फार महत्त्वाचा आहे। आणि तिसरा आणि महत्त्वपूर्ण कारण म्हणजे की माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रमाद येऊ नये। होत काय असतं की आपण विचार करतो की ठीक आहे, आता आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, असं करता करता मग त्या गोष्टीची प्रासंगिकता पण थोडीफार कमी होत जाते आणि निरनिराळे कारणं सांगून आपण त्या गोष्टींना मागे ढकलत असतो। ते काही योग्य नाही। आणि म्हणून मला चांगलं स्मरणात आहे की 26 नंबरचं एक व्याख्यान भाव सूक्ष्मता या संदर्भात त्यावेळेस पण काही अडचणी आल्या होत्या आणि ते पूर्णच्या पूर्ण व्याख्यान रेकॉर्ड होऊ शकलं नव्हतं। अतिशय महत्त्वपूर्ण पण तो विषय होता, पण झालं। आता ते कुठे 26 आणि कुठे 62वं व्याख्यान, तर आता त्याची म्हणजे विचार मी करतो करी पण काही ते होत नाही। म्हणून आज मी बिलकुल विचार करूनच बसलो होतो की आज अर्धा तास वेळ काढून आणि उरलेलं हे व्याख्यान आपण पूर्ण करूया। तर काल जिथून रेकॉर्डिंग होऊ शकली नाही, म्हणजे विशेष करून 2 गोष्टी मला चांगलं स्मरणात आहे की ऋषी कोणाला म्हणतात याची परिभाषा आपण चर्चा केली होती। आणि ऋषी म्हणजे की जे कोणत्याही गोष्टीवरती ज्यांचे स्वतःचे मौलिक विचार असतात, ओरिजिनल थिंकिंग। आणि आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्ण हे एकदम ज्याला म्हणतो की त्यांच्या जीवनात हे इतके बदल इतके सहजगत्या का घडून येत होते, कारण की त्यांनी कधी पण जे काही गोष्टींवरती बिलकुल त्यांचे मौलिक मूलभूत विचार होते, आणि तसंच आपल्या जीवनामध्ये ते बदल म्हणजे जीवनाचा उद्दिष्ट जेव्हा त्यांना स्पष्ट होता की मला जगन्मातेचं दर्शन घडवून आणायचं आहे, तर त्या दृष्टीने ते सतत बदल घडून आणत होते। आणि एक वाक्याची चर्चा पण केली होती कालच्या त्या व्याख्यानामध्ये, इन्स्पायर टॉक्समधून ते वाक्य आपण घेतलं होतं, अनटिल यू आर रेडी टू चेंज एनी मिनिट यू कॅन नॉट सी द लाईट। तर ठाकूर ऋषी का होते, कारण की त्यांच्या हे लक्षात होतं की कोणत्याही म्हणजे समस्येवरती जीवनाच्या किंवा कोणत्याही गोष्टींवरती त्यांचे विचार अत्यंत मौलिक होते। आपले विचार मौलिक का नाही आहे, थोडंसं उदाहरण घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की पहा की जगन्मातेचं दर्शन घडून आणायचं आहे हे ठाकूरांना जेव्हा त्यांनी ती व्याकुळता त्यांची वाढली,
तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींमुळे जगन्मातेचं दर्शन घडू शकत नाही, हे काही त्यांना शास्त्र वाचून त्यांना कळलं नाही. त्यांच्या स्वअनुभवाने, त्यांच्या मौलिक विचार पद्धतीने त्यांना तसं करून दिलं. पहा, तुम्हाला मला आध्यात्मिक जीवन घडून घेण्याकरता वचनामृत, उपनिषद, रामकृष्ण विवेकानंद साहित्य या सगळ्यांची आवश्यकता पडते. का? कारण की आपण कोणत्याही गोष्टींवरती मौलिक विचार करण्याची आपली ती क्षमता कधीतरी होती, पण आता ती हरवून बसलेलो आहोत आपण. आपल्याला चालण्याकरता कुबडी लागतात, आणि या सगळ्या कुबडी काही वाईट नाही आहेत. वचनामृत वाचणं, त्यातून ज्याला म्हणतो की रामकृष्ण विवेकानंद साहित्य अध्ययन करणं चांगली गोष्ट आहे. पण यातून ठाकुरांमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर कुठे पडतो की जगन्मातेचं दर्शन घडून आणायचं आहे ना, तर मग त्यातून ज्या ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये अडथळा म्हणून निर्माण होत होता त्याचा त्यांनी सपशेल त्याग केला. आणि कोणते गोष्टी वाचून त्यांनी तसं केलं नाही. स्वअनुभव, स्वविचार, मौलिक विचार, मूलभूत विचार त्यांच्याकडे होता, आणि त्याच्यावरती ते लागलीच त्या गोष्टी अंमलात आणायचे. तर मागच्या वेळेस आपण जिथे चर्चा केली होती, म्हणजे कालच्याच लेक्चरमध्ये, की त्यांना हे जेव्हा लक्षात आलं की जर हृदयामध्ये, चित्तामध्ये हा एक जर विचार असेल कोणता, की मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, हा जर विचार मनामध्ये असेल, तर मग जगन्मातेचं दर्शन घडणार नाही. आणि मग मी हा अभिमान घालवण्याकरता त्यांनी काय केलं, तर साधनाकालीन त्या काळामध्ये त्यांच्या जटा फार मोठ्या मोठ्या झाल्या होत्या. त्यांचे केस ज्याला म्हणतो की फार असे लांब लचक होते, आणि खूप ज्याला म्हणतो की जटा झाल्या होत्या त्यांच्या. त्या आपल्या जटांनी त्यांनी जे रसिक नावाचे एक जे सफाई कर्मचारी होते त्यांचं शौचालय त्यांनी स्वच्छ केलं होतं, आणि अनेकदा केलं होतं. आणि शौचालय स्वच्छ करत असताना ते स्वतःच्या मनाला इंगित करून सारखं सारखं म्हणायचे की नाही, मी कोणापेक्षा मोठा नाही, मी सगळ्यांपेक्षा मी दिनाती दीन, असं म्हणून त्यांनी आपलं तो अभिमान राहित्य अजून पक्क केलं. त्यांना ते उपजत अभिमान राहित्य विनम्रता प्राप्त होती, तरीसुद्धा त्यांनी ती, त्यांना जर शंका वाटली तर त्यांनी या प्रकारे ते घालवली. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे की या जगामध्ये संचय वृत्ती ईश्वरापासून आपल्याला दूर नेत असते, आणि पैसा जर जीवनात असला तर मनुष्य ईश्वरावरती निर्भर नसतो. ईश्वरावर निर्भर नसल्याने मग ईश्वर दर्शन घडत नाही, जगन्मातेचं दर्शन घडणार नाही. आणि ही वृत्ती किंवा त्यांनी ज्याला म्हणतो की हा विचार त्यांनी स्वअनुभवावरती, स्वविचारामुळे, मौलिक विचारामुळे उत्पन्न झाला. आणि त्यांनी टाका माटी, माटी टाका असं अनेक वेळा करून, आणि ते तो पैसा आणि ती माती गंगेत अनेकदा विसर्जन करून आपल्या प्रत्येकाच्या अंतःस्थळामध्ये जे डीप रूटेड संस्कार असतात, खोलवर संस्कार केलेले असतात, त्याला त्यांनी, अर्थातच त्यांचे ते संस्कार फार पुसट होते, पण ते त्यांनी घालवले. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं की जगातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये जगन्मातेचा अंश आहे. आणि आपण वाचतो सुद्धा शास्त्रांमध्ये की स्त्रिय समजता सकला जगत्सु. तर प्रत्येक स्त्रीला कोणत्या दृष्टीने बघायचं. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी त्याला टोक गाठला की स्वतःच्या सौभाग्यवती म्हणजेच आपल्या माताजी, त्यांची त्यांनी त्रिपुरा सुंदरी म्हणून त्यांनी पूजासुद्धा केली. तर ह्या गोष्टी मुद्दाम सांगायचं का वाटतात, म्हणजे की मी हे पुन्हा लेक्चर रिरेकॉर्ड का करत आहे, की त्यांना उपजत काही हे मिळाले होते, आध्यात्मिक ज्याला म्हणतो की काही पुंजी. कोणत्या कोणत्या, की अभिमान राहित्य, विनम्रता, वैराग्य, त्याच्यानंतर सत्याप्रतीची ओढ, स्वार्थरहितता आणि वासनाशून्यता. पण साधनाकालीन त्यांना जेव्हा काही गोष्टी आढळल्या
तर त्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मौलिक विचारातून उत्पन्न झाल्या, अनुभवातून उत्पन्न झाल्या आणि ते बदल त्यांनी स्वतःच्या जीवनात घडवून आणले. म्हणून ते ऋषी पण होते. आणि दुसरी गोष्ट जी आपल्याला शिकायची त्यांच्याकडून जी शिकायची आहे की स्वतःमध्ये बदल आणणे हे फार गरजेचं असतं. आध्यात्मिक प्रवास म्हणजे काय? आपलं संस्कार बदलणे, जरी ते कितीही चांगले असले. लक्षात ठेवा, लोखंडाची साखळी सुद्धा साखळी आणि सोन्याची साखळी ती सुद्धा साखळी बंधनात बांधत असते. तर आपले संस्कार चांगले आहेत असा विचार कधीही करू नये. चांगले संस्कार आहेत, पण आपल्याला संस्कारांच्या पलीकडे जायचं आहे. असो, पुढचा मुद्दा जो लीला प्रसंगकार ऋषीप्रवर घेत आहेत की त्यांनी आपल्या जीवनात हे जे बदल घडून आणले आणि त्या बदलातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की या सगळ्या बदलांवरती आपल्याला फारसं कधी कधी विश्वास होत नाही. असं का? त्यांनी एकाच जीवनामध्ये हे जग अनित्य आहे, मी कोणापेक्षा मोठा नाही, किंवा जर धनसंचय केलं तर ईश्वरावरती आपलं भक्ती ही जडू शकत नाही. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये जगन्माता बघायचं हे इतकं मोठं परिवर्तन हे बिलकुल एकाच जीवनात कसं काय आणलं. आणि जर ही वृत्ती किंवा या विचारांकडे जर बघितलं बंधू भगिनींनो, तर आपल्याला कसं होत असतं की आपण स्वतःच्या मनाच्या माध्यमातून ठाकूरांची मोजमाप करत असतो. आपण स्वतःच्या मनाच्या तुलनेतून त्यांची मोजमाप करत असतो. आणि म्हणून काय होतं की ठाकूरांनी त्यांच्या जीवनामध्ये इतका मोठा बदल घडवून आणला आहे त्यांनी, याच्यावरती आपला विश्वास होत नाही. पहा, साधारणपणे काय होत असतं की आपण त्यांना म्हणतो ठाकूरांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे, पण साधारणपणे बंधू भगिनींनो या वाक्याला फारसा काही अर्थ राहत नाही. का? जर आपला विश्वास तितका जर असता तर आपल्या जीवनात बदल हा घडलाच पाहिजे. अर्थात बदल आहे, पण तो आपल्याला मोक्षाकडे नेणार करता पुरेसा नाही आहे. आणि आपला ठाकूरांनी हे बदल घडून आणले, हे ठाकूरांनी जे बदल घडून आणले याच्यावरती आपला विश्वास का बसत नाही? कारण की आपण जेव्हा हा विचार करतो, आपल्या मनाच्या तुलना करतो भगवान श्रीरामकृष्णांची, तर आपल्याला लक्षात येतं की आपण कदाचित 1000 वेळा सुद्धा माटी टाका करून त्या गंगेत पैसे विसर्जन केले माती सकट, तरी आपल्यामध्ये बदल घडणार आहे का? ही तुलना जेव्हा करतो आणि आपण जेव्हा आपल्या मनाच्या माध्यमातून ठाकूरांची तुलना करायला जातो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, हे आपल्या मनातून हे संस्कार इतक्या लवकर जाणार नाही. आणि आपल्या मनाच्या तुलनेतून आपण ठाकूरांची मोजमाप करतो. म्हणून ठाकूरांच्या या सगळ्या गोष्टींवरती हे खूप विस्मयावह असतात तरी म्हणून पण याच्यावरती आपल्याला विश्वास होत नाही. आश्चर्यचकित होतो पण आपण सर्वजण फार ज्याला म्हणतो की अनेक वर्षापासून ठाकूरांकडे येत आहोत. विश्वास आपला दृढ होत आहे, यात काही शंका नाही, पण तो विश्वास पुरेसा नाही आहे. एक. दुसरं, हीच गोष्ट आपण बघतो की अभिमान राहित्य प्राप्त करण्याकरता जसं ठाकूरांनी ती शौचाची जागा स्वच्छ केली आणि त्यातून स्वतःचं अभिमान राहित्य अजून नाहीसं केलं. तर आता ही गोष्ट आपण जर केली, 1000दा नाही 10,000 वेळा जरी केली, तरी आपल्यामध्ये जे अभिमान राहित्य अपेक्षित आहे ते अभिमान राहित्य आपल्या जीवनात येणार का? मला जर प्रॅक्टिकली बघितलं तर बंधू भगिनींनो काय घडत असतं की आपल्या जीवनामध्ये अभिमान राहित्य तर सोडा, आपलं अभिमान वाढतं. का वाढतं? मी त्या मठात जाऊन मी असं हे करतो, किंवा मी त्या अमुक संस्थेमध्ये जाऊन असं हे सेवा कार्य करतो. म्हणजे
ती स्वच्छता करून कुठे आपला अभिमान आपलं कमी झालं पाहिजे, तर अभिमान कमी न होता ते अभिमान वाढतं. याला म्हणतात स्पिरिच्युअल इमॅच्युरिटी, आध्यात्मिक अपरिपक्वता. म्हणजे सेवा करून कुठे आपला अभिमान कमी झाला पाहिजे. म्हणजे ठाकूरांनी तेच केलं, स्वच्छता करून आपला अभिमान घालवण्याकरता त्यांनी ते प्रयत्न केले आणि त्यांनी ते घालवला सुद्धा. पण आपल्या जीवनामध्ये अभिमान वाढतो असं का होतं? कारण की आपलं विवेक जे असतं बंधू भगिनींनो, ते म्हणूया की एका अर्थाने ते झोपलेलं असतं. पण आपण सजग होऊया आणि हे लक्षात घेऊया की या सेवेच्या माध्यमातून हे आपलं अभिमान हे कमी झालं पाहिजे. आणि म्हणून मग काय वाटतं की अरे ठाकूरांनी जे काही हे सगळे एकाच जीवनामध्ये हे सगळे इतके ज्याला म्हणतो की उच्च आदर्श आपल्या जीवनात आकरून आचरणात आणले, हे आपल्याला अशक्य का वाटतं? कारण की आपल्याकरता ते अशक्य असतं. आपल्या मनाच्या मोजपट्टीतून आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाची मोजमाप करायला जातो आणि इथेच आपली चूक होते. तिसरं पण बिलकुल तसंच की भगवान श्रीरामकृष्णांनी बिलकुल त्यांच्या लक्षात आलं की जर जगन्मातेचं दर्शन घडवून घ्यायचं असेल आणि याच जगन्मातेचे अंशातून जगातल्या सर्व स्त्रियांचा उद्भव झालेला आहे, जन्म झालेला आहे, तर प्रत्येक स्त्रीला अत्यंत ज्याला म्हणतो की मातृदृष्टीनेच बघितलं गेलं पाहिजे. आणि त्यांनी ते टोक आपल्या जीवनात गाठलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या माताजींची त्यांनी साक्षात त्रिपुरा सुंदरी या भावाने पूजा केलेली आहे. जगातल्या कोणत्याही स्त्रीकडे त्यांची कुदृष्टी पडली नाही, मनात कधी कुभाव जागृत झाले नाही. तर आपण जेव्हा स्वतःला सतत हे विचार मनात घोळत जरी राहिलं तरी संस्कारगत दोषांमुळे कधी ना कधी आपल्या मनात ते कुविचार उत्पन्न होत असतात. आणि म्हणून आपल्याला ठाकूरांचे हे जे सगळे यश त्यांना जे प्राप्त झाले एका जीवनातच, हे इतके मोठे म्हणजे त्यांच्या साधनाकालीन अवस्थेमध्ये त्यांनी हे 3 मोठे बदल आपल्या जीवनात घडवून आणले, याच्यावरती आपल्याला सहसा विश्वास बसत नसतो. आणि ह्या सगळ्यांची चर्चा करत असताना लीला प्रसंगकार ऋषीप्रवर एक गोष्ट खूप छान सांगतात, अतिशय महत्त्वाची, की उच्च आदर्श आकलून आत्मसात करून ते अंमलात आणण्याची शक्ती भगवान श्रीरामकृष्णांची त्यांच्याजवळ नसती तर त्यांना असं यश हे मिळालं नसतं. हे वाक्य मी आपल्या पुढे जसं पुन्हा वाचून दाखवतो की ही शक्ती जी होती पहा, एकाच जन्मामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी हे जे इतकं मोठं बदल घडवून आणलं, हे ज्याला म्हणतो की खूपच ज्याला म्हणतो की स्पृहणीय आहे. काय म्हणतात लीला प्रसंगकार? उच्च आदर्श आखळून आत्मसात करून ते अंमलात आणण्याची असामान्य शक्ती त्यांच्या ठायी नसती तर हे असले यश ते कधीच प्राप्त करून घेऊ शकले नसते. म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये उच्च आदर्श आकलून आणि आपल्या आचरणात ते आणण्याची जी त्यांची शक्ती होती ती जबरदस्त होती. आणि आपण आत्ताच बघितलं की आपल्या तुलनेमध्ये ती शक्ती त्यांच्या जीवनामध्ये किती सुस्पष्ट दिसून येते. आणि त्यांना जसं जसं लक्षात येत आहे तसं तसं ते आपल्या जीवनात बिलकुल आमूल परिवर्तन घडून आणत आहेत. आणि हेच आपल्याला स्पृहणीय आहे बंधू भगिनींनो, एक साधक म्हणून. पण ही सगळी चर्चा करत असताना एक प्रश्न फार सहजगत्या आपल्या मनात येतो की भगवान श्रीरामकृष्णांकडे उच्च आदर्श आकलून आणि ते अंमलात आणण्याची त्यांची शक्ती जबरदस्त होती, हे मान्य आहे. पण ही शक्ती आमच्यामध्ये का नाही आहे? आम्ही कुठे कमी पडतोय? आणि बंधू भगिनींनो, लीला प्रसंगाचं हेच वैशिष्ट्य आहे. लीला प्रसंग शास्त्र आहेत हे रामकृष्ण संघाचे संन्यासी सारखे सारखे का म्हणतात? वरिष्ठ संन्यासी ते खूप म्हणतात. कारण की एका ठिकाणी एका बाजूला भगवान श्रीरामकृष्णांचं उच्च आदर्श आपल्या पुढे ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासारखे साधारण मानवाकरता आपल्या म्हणजे आपण कुठे कमी पडत आहोत हे सुद्धा दाखवून आपल्याला प्रोत्साहन देतात की आपण सुद्धा या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आणि यालाच शास्त्र म्हणतात. तर जो पुढचा मुद्दा ऋषीप्रवर
लीला प्रसंगकार स्वामी शारदांजी महाराजांनी जो घेतलेला आहे तो आहे की ही जे उच्च आदर्श आकलून आणि आपल्या जीवनात आचरणात आणण्याची ही जी अदृष्टपूर्व शक्ती जी भगवान श्रीरामकृष्णांमध्ये होती ती आमच्यामध्ये का नाही आहे. आणि याचं विवेचन करत असताना ते एक कारण अतिशय प्रामुख्याने सांगतात आणि तो कोणतं ते म्हणतात उच्च आदर्श अंगीकार किंवा आचरणात आणण्याची आमची शक्ती संस्कारांनी जखडलेली असल्यामुळे प्रयत्न करूनही थोडं सुद्धा यश आम्हाला मिळत नाही. पहा, स्पष्टपणे लिहितात की उच्च आदर्श अंगीकार किंवा आचरणात आणण्याची आमची शक्ती ही संस्कारांनी जखडलेली असते. संस्कारांनी म्हणजे पहा, भगवान श्रीरामकृष्णांचे संस्कार कसे होते, अत्यंत पुसट होते. म्हणून त्यांना कोणतीही नवीन सवय आपल्या आचरणात आणण्याकरता त्यांना फारसं काही असं कष्ट करावे लागले नाही. पण तुमचे आणि आमचे जे संस्कार इतके प्रबळ असतात. आपण जर उदाहरण घेतलं तर बिलकुल छोट्या छोट्या सवयी आपल्याला लावण्याकरता किती त्रास सहन करावा लागतो. त्रास सहन करावा लागतो म्हणजे आपल्या संस्कारांमुळे. उदाहरणच घेऊया की सकाळी लवकर उठून जपध्यान करायचं ब्रह्ममुहूर्तावरती. आपण प्रण करतो, 7 दिवस तो प्रण चालतो आणि 8व्या दिवशी काहीतरी गडबड होते. काहीतरी कारण आपण स्वतः सांगतो स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या मनाची समजूत घालून झोपून जातो. म्हणण्याचा अर्थ काय की आपले संस्कार जे आहेत सामान्य ते इतके प्रबळ आहेत की त्या संस्कारांमुळे हे उच्च आदर्श आकलून आणि विशेषकर आता हे तर मी जे उदाहरण घेतलं अतिशय सामान्य उदाहरण आहे. पण जर तसं बघितलं तर हे जे विशेषकर धनाप्रती म्हणजे कांचनप्रती मोह आणि आपलं अभिमान राहित्य किंवा इतर लौकिक प्रापंचिक आकर्षणापासून दूर जाणं हे किती भयानक अवघड आहेत. पण तरीसुद्धा भगवान श्रीरामकृष्णांनी ते हे सगळे उच्च आदर्श आकलून आणि एकाच जीवनामध्ये त्यांनी ते अंगीकार केले. ही त्यांची एक अदृष्टपूर्व अभूतपूर्व शक्ती त्यांना लाभली होती. आणि आपण तसं का नाही करू शकत, तर आपण ही आपली जी शक्ती आहे उच्च संस्कार किंवा उच्च आदर्श त्यांना आकलून, उच्च आदर्शांना आकलून आणि त्याला अंगीकार करण्याची शक्ती ही आपल्या संस्कारांमुळे जखडलेल्या गेलेली आहे. आणि म्हणून आपण हवी तशी प्रगती करू शकत नाही. आणि हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांचं एक वचनामृतमध्ये सांगितलेलं एक छोटीशी गोष्ट माझ्या स्मरणात येत आहे. अर्थातच ही गोष्ट भगवान श्रीरामकृष्णांनी गृहस्थ भक्तांच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात की ज्याच्यामध्ये साधना करू शकत नाही त्या संदर्भात सांगितलेली आहे. पण ही गोष्ट आपल्या संस्कारांवरती सुद्धा लागू पडते. म्हणून त्याची इथे उजळणी केली तर त्यात काहीही चूक होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये खेड्यांमध्ये काय होत असतं की साप वगैरेपासून रक्षण करण्याकरता घडत असं असतं की तिथे ते लोक मुंगूस पाळतात आणि मुंगूसला राहण्याकरता त्यांच्या घरातल्या जाड अशा भिंती असतात आणि त्या जाड भिंतींच्या मध्ये ते छिद्र करतात आणि त्या छिद्रामध्ये तो आपलं अंग चोरून त्या भिंतीमध्ये तो राहतो आणि जमिनीपेक्षा जवळपास 6-7 फुटांवरती ते छिद्र केलेलं असतं. पण नेमकं काय होत असतं बंधू भगिनींनो की हा मुंगूस फिरून येतो आणि त्याची प्रवृत्ती असते की सारखं त्या बिळात जाऊन बसायचं, सारखं जाऊन त्या बिळात जाऊन बसायचं. आता हा सारखा बिळात जाऊन बसला मुंगूस तर साप आला तर याला कळणारच नाही. म्हणून ते शेतकरी काय करतात की त्याच्या शेपटीवरती वीट बांधतात. आता शेपटीवरती वीट बांधल्यानंतर ती जाड जर त्या मुंगूसनी कितीही उडी मारली, ते छिद्र असतं जवळपास 5-7 फुटावरती जमिनीपासून, तर इतकी मोठी म्हणजे इतक्या वजनासकट ती वीट बांधलेली आहे, तो उडी मारू शकत नाही. म्हणून त्याला खालतीच राहावं लागतं. आणि मग खालती राहिल्याने काय होतं की त्या शेतकरीचं सापापासून रक्षण होत असतं. तर हे उदाहरण म्हणजे काय की आपण सर्वजण उच्च आदर्श याचं आकलन तर करतो, पण जसंच त्याला आपल्या जीवनात आचरणात आणायला जातो आपले संस्कार आपल्याला मागे खेचतात आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये
हे उच्च आदर्श, जसे भगवान श्रीरामकृष्णांनी एका जीवनातच हे सगळे उच्च आदर्श त्यांना आकलून आणि आपल्या जीवनात अंगीकार केले, तसं आपण करू शकत नाही. आपली शक्ती बरीच क्षीण आहे. अजून 2 कारणं इथे सांगतात, त्याचं पण विवेचन करण्याची फार आवश्यकता आहे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की एक आहे संयमहीनता आणि दुसरं धारणाशक्ती. संयमहीनता म्हणजे काय, तर याची चर्चा अनेकदा केलेली आहे. मनःसंयम आणि इंद्रिय संयम. भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये पराकोटीचं इंद्रिय संयम पण बाळगलं आणि मनःसंयम. अर्थात इंद्रिय संयम आणि मनःसंयम, बंधू भगिनींनो, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे. एक म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण की इंद्रियांना जर संयम करायचं असेल तर मनाच्या माध्यमातून केलं जातं, आपल्याला माहितीच आहे. आणि मन जर संयमत नसेल तर इंद्रियांना संयम करणं हे फार अवघड असतं. म्हणूनच की हे जे संयमहीनता आपल्या जीवनात जी असते, ही आपल्याला आपल्या जीवनामध्ये उच्च आदर्श आकलून आणि आपल्या जीवनात आचरणात आणण्याकरता जी शक्ती पाहिजे त्या शक्तीच्या विरोधात असते. म्हणून आपण आपल्या जीवनात उच्च आदर्श इतक्या लवकर आचरणात आणू शकत नाही. आणि तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे धारणाशक्तीची शून्यता. पहा, 3 कारणं सांगितले. एक तर उच्च आदर्श आकलून आणि आचरणात आणण्याकरता ठाकूरांची अदृष्टपूर्ण शक्ती होती, अभूतपूर्व शक्ती होती. आपली का नाही आहे, तर ती आपल्या संस्कारांमुळे जकडल्या गेलेली आहे. संस्कार मागे खेचतात. दुसरं आपली मनाची आणि इंद्रियांची संयमहीनता. आणि तिसरी म्हणजे आपली धारणाशक्तीची शून्यता. आता ही धारणाशक्ती काय आहे याची थोडी चर्चा करूया. बंधू भगिनींनो, धारणाशक्ती ही बुद्धीची एक फॅकल्टी आहे, बुद्धीची हे विशेषता आहे. म्हणजे काय, धारणाशक्ती ही बुद्धीची विशेषता आहे. बुद्धीची विशेषता म्हणजे नेमकं काय हो, पर पहा की ज्या धारणाशक्तीमुळे आपण एखाद्या सिद्धांताला, एखाद्या वस्तूला जसंच्या तसं आपण बघू शकतो, स्वीकार करू शकतो. याचा नेमका अर्थ काय, नेमका अर्थ असा की पहा, आपण जर उघड्या डोळ्याने सूर्याकडे बघितलं, म्हणजे आपल्या डोळ्यावरती कोणताही प्रकारचा गॉगल नाही आहे, तर मग काय होतं, तर आपल्याला सूर्य दिसतो हा सोनेरी रंगाचा सूर्यप्रकाश. पण जर आपण लाल रंगाचा गॉगल घातला तर काय होतं, आपल्याला सूर्यप्रकाश लाल दिसेल. जर कोणी हिरव्या रंगाचा गॉगल घातला तर त्याला सूर्यप्रकाश हिरवा दिसेल. कोणी जर निळा गॉगल घातला तर निळा दिसेल. तर कसं आहे की आपली बुद्धी जी आहे ही स्वार्थपरतेमुळे आणि आपल्या संस्कारांमुळे ही पूर्णपणे मलिन झालेली आहे. म्हणून या जगातल्या कोणत्याही गोष्टी आपण त्याचं बिलकुल यथार्थपणे ग्रहण नाही करू शकत. यथार्थपणे ग्रहण नाही केल्यामुळे काय होतं की आपल्याला जगातले कोणतेही सिद्धांत किंवा वस्तू त्याचं यथार्थ स्वरूपच कळत नाही. उदाहरणार्थ, भगवान श्रीरामकृष्णांना बिलकुल जन्मापासून असं वाटायचं की अरे हे जग नुसतं भासमान आहे. जर भगवान श्रीरामकृष्णांना जन्मापासून हे जग असं वाटत होतं की हे भासमान आहे, तर हे तुम्हाला मला का नाही वाटत? कारण की त्यांची बुद्धीच जन्मापासून एकदम पूर्ण शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्वार्थपरता नव्हती. त्यांचे संस्कार क्षीण होते एकदम. हीच गोष्ट शिवानंदजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला वाचायला मिळते. अजून त्यांचं श्रीरामकृष्णांकडे म्हणजे त्यांची ओळख झालेली नाही आहे. आणि काशीच्या जवळपास ते कुठेतरी नोकरी करता तिथे ते गेले असतात. तिथली घटना आहे की त्यांना असं नेहमी त्यांना भासायचं की या जगाचं अस्तित्व नाहीच मुळामध्ये, हे सगळं भासमान आहे. असं त्यांना का भासायचं? कारण की त्यांची बुद्धी ही स्वार्थहीन होती, स्वार्थपरतेच्या पलीकडे होती. त्यांचे संस्कार खूप कमी होते. आणि ठाकूरांचं तर म्हणणंच काय, तर जेव्हा बुद्धी शुद्ध असते तेव्हाच या
सगळ्या गोष्टींना आपण यथार्थपणे घेऊ शकतो. आज आपल्याकरता बंधू भगिनींनो हे जग पूर्ण सत्य आहे. शास्त्र आपल्याला किती सांगतात तरी आपल्या कानी कपाळी त्याचा काही प्रकाश पडत नाही. त्याचं कारण काय की आपली बुद्धी ही स्वार्थपरतेमुळे दूषित आहे, संस्कारांमुळे दूषित आहे. आणि म्हणून आपल्याला हे जग सत्य वाटतं. पण हे जे जगातले सगळे आचार्य लोक झालेले आहेत, संत महात्मे झालेले आहेत, त्यांच्याकरता जगत मिथ्या का वाटतं? कारण की त्यांची बुद्धी ही पूर्ण स्वार्थहीन आहे, स्वच्छ आहे, संस्कारांनी मलिन झालेली नाही आहे. आणि यालाच म्हणतात धारणाशक्ती. आपण पण जसं आपल्या जीवनामध्ये स्वार्थहीनता येईल, आपले संस्कार पुसले जातील, तर हे संसार भासमान आहे याची आपल्याला स्पष्ट प्रचिती होईल. पण त्याच्याकरता आपल्याला वाट बघावी लागेल. तर आपली ही धारणाशक्ती सध्या कशी आहे? ऋषी प्रवर्त म्हणतात की शून्यच आहे. का शून्य आहे? कारण की आपण संस्कार असल्यामुळे आपली बुद्धी मलिन आहे आणि आपलं म्हणजे आपण स्वार्थपर आहोत. भगवान श्रीरामकृष्ण जन्मापासूनच भगवान श्रीरामकृष्णांची स्वार्थहीनता म्हणजे काय की त्यांना शरीर आणि मनाप्रती बिलकुल मोह नव्हता. आणि शरीर आणि मनाप्रती मोह नव्हता म्हणूनच त्यांनी खडतर साधना केली आणि मनामध्ये आवश्यक बदल ते घडवून आणले. आपल्या शरीराप्रती पण खूप मोह आहे आणि आपल्या मनाप्रती तर खूपच आहे. कारण की आपल्या विचारांनी संस्कारांना आपण इतके चिकटलेले असतो, आपल्याला तेच श्रेष्ठ वाटतं. आणि आचार्यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे आपण लक्षच देत नाही. आपल्याला आपल्याच गोष्टी योग्य आणि खऱ्या वाटतात. हे एक फार दुर्दैवी भाग आहे. आणि म्हणूनच ही जे ऋषी बरोबर सांगतात धारणा, म्हणतो की नो जितकं आपण डीप जातो ना लीला प्रसंगामध्ये, तितकंच खूप आनंद मिळतो. जरी तो बौद्धिक आहे, मी मान्य करतो, पण लक्षात येतं की काय ॲनालिसिस आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये हे उच्च आदर्श एका जीवनातच त्याचं आकलन करून, अंगीकार करून अंमलात आणले. आणि आपण कुठे कमी पडतो? तर पहिलं कारण सांगतात की आपले संस्कार, रूढीगत संस्कार हे आपल्याला खालती खेचतात. आपली मनाची, इंद्रियांची संयमहीनता. आणि तिसरं धारणाशक्ती. आणि ही धारणाशक्ती म्हणजे पुन्हा सांगू इच्छितो बुद्धीची विशेष फॅकल्टी आहे. आणि त्या फॅकल्टीमुळे काय होत असतं की आपण या जगातल्या ज्या गोष्टी यथार्थपणे ग्रहण करू शकत नाही, आपले जे ग्रहण करतो आपण, जसं सूर्याला लाल किंवा काळ्या रंगाच्या गॉगलनी बघतो तर आपल्याला तो लाल किंवा काळा दिसतो, पण तो वास्तविक लाल पण नाही, काळा पण नाही. ज्या दिवशी आपली स्वार्थपर बुद्धी ही आपली जेव्हा, ज्याला म्हणतो की स्वार्थपर बुद्धी ही स्वार्थहीन होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सगळ्या गोष्टींचा यथार्थ अर्थ समजू शकू. आणि हे समजण्याकरता काय होतं की आपण आपल्या जीवनामध्ये मग या सगळ्या गोष्टींचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो. भगवान श्रीरामकृष्णांनी कधी पण कोणत्याही गोष्टीला सोयीप्रमाणे अर्थ नाही लावला. त्यांनी यथार्थ अर्थ लावला, म्हणून त्यांना यश लाभलं. कारण की त्यांची धारणाशक्ती 100% होती. का? कारण की त्यांची बुद्धी शुद्ध होती, संस्कार विहीन होती, स्वार्थ विहीन होती. एक छोटंसं उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया की आपली बुद्धी स्वार्थपर असल्याने कसं आपण सोयीचा अर्थ काढत असतो. की एका भारतामध्ये एका गावामध्ये फिरत फिरत एक साधू येतात आणि आपल्याला माहीत असते की चातुर्मास लागला की साधू लोक जास्त फिरत नाही, पावसाळा असतं म्हणून. तर एक महाराज फिरता फिरता एका गावाच्या वेशीवरती येतात. तिथे चांगलं एक मंदिर असतं, त्यांची राहायची सोय होते आणि गावातल्या लोकांना कळतं, तर खूप आनंद होतो की आता महाराज 4 महिने राहणारे, सत्संग आपल्याला मिळेल. आणि गावातल्या सगळ्या माता भगिनी महाराजांच्या खायची प्यायची सोय करतात. आणि मग दुपारच्या वेळेस जेव्हा त्यांना थोडंसं कामातून उसंत मिळाली की येऊन सत्संग करतात. महाराजांनी खूप बरं वाटतं की पहा या सगळ्या माता भगिनी किती भक्तिमान आहेत. असं सगळं चांगलं चालू असतं. पण अचानक एक दिवशी महाराजांच्या लक्षात येतं की गावातल्या सगळ्या माता भगिनी तिथे सत्संगाला येतात, पण एक पण पुरुष संध्याकाळी वगैरे येत नाही. म्हणजे दिवसभर शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी पुरुष मंडळींनी आलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा. पण जेव्हा एक पण पुरुष येत नाही संध्याकाळी, तर त्यांनी त्या माता भगिनींना विचारलं की का हो तुमच्याकडे पुरुष मंडळी संध्याकाळी सत्संगाला येत नाही,
तर त्या बिचाऱ्या सगळ्या माता भगिनी खूप ज्याला म्हणतात दुःखाने सांगतात की काय सांगायचं महाराज, सगळेच्या सगळे संध्याकाळी दारू पितात आणि गोंधळ करतात. आणि मग त्या माता भगिनी विनंती करतात की महाराज तुम्ही आमच्या गावात या, एखाद दिवसाच्या वेळी या, संध्याकाळी येऊ नका, आणि त्यांना जरा समजवा. महाराजसुद्धा राजी होतात आणि दिवसा जातात. आणि मग तिथे गेल्यावरती ते एक प्रयोग करतात. सगळे गावातले सगळे गावकरी मंडळी, पुरुष मंडळी तिथे हजर असते, माता भगिनी पण असतात. ते महाराज काय करतात, एक ग्लास मागवतात. त्या ग्लासमध्ये थोडेसे काहीतरी माशा, किडे, छोटे छोटे किडे, माशा, मच्छर सगळं टाकतात. आणि मग एकाला कोणाला म्हणतात की कोणाकडे दारू आहे द्या बाटली. एक जण दारूची बाटली खिशातनं काढतो आणि महाराज त्या दारूची बाटली त्या ग्लासमध्ये ओततात. तर ग्लासमध्ये ओतल्याबरोबर ते सगळे किडे, माशा, झुरळ सगळे एका सेकंदात मारतात. हे दाखवून मग ते महाराज म्हणतात की पहा, या प्रयोगाचा अर्थ काय, की दारू पिल्याने जीवन नष्ट होत असतं. दारू पिणं हे आपल्या स्वास्थ्यकरता, जीवनाकरता हानिकारक आहे. असं म्हटल्याबरोबर त्या गावकरीमधला एक शेतकरीमधला एक तो एक मनुष्य म्हणतो गावातला की पहा महाराज, दारू रोज प्यायली पाहिजे. म्हणे का, कारण की दारू प्यायल्याने जसे आत्ता सगळे किडे मेले तसं पोटात ते सगळे किडे मरून जातात. असं सांगून महाराज चाटच पाडतात. तर म्हणण्याचा अर्थ काय, की जरी ही एक गोष्ट आपण थोडीशी एक गमतीने घेत असतो, पण कसं असतं की वास्तविक जीवनामध्ये आपली बुद्धी हे ज्याला म्हणतो की मलिन असल्याने, स्वार्थपर असल्याने, संस्कारचे पूट असल्याने आपण या गोष्टीमध्ये, या जगातले सगळ्या गोष्टी यथार्थपणे बघू शकत नाही, त्याचा यथार्थ अर्थ लावू शकत नाही. म्हणून आपली जे उच्च आदर्शांना आकलून आणि त्यांना अंगीकार करून अंमलात आणण्याची शक्ती आपली अत्यंत क्षीण असते. तर हे सगळे जे मुद्दे आपण जी चर्चा केली बंधू भगिनींनो, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये धारणाशक्ती म्हणजे स्वार्थहीनता किंवा स्वार्थहीनता वाढवायची आहे. आपल्याला स्वार्थपर नाही, स्वार्थहीन व्हायचं आहे. त्यातूनच संस्कारांचे पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्यामध्ये मनस्संयम आणि इंद्रियसंयम वाढवला तर आपल्याला सुद्धा उच्च आदर्श आकलण्याची आपली शक्ती ही वाढणारच आहे. शेवटची ओळ मी काही वाचतो, जिथे काल जो वर्ग संपला होता. कारण की याच्यानंतर वास्तविक भगवान श्रीरामकृष्णांची भेट होणार आहे जटाधारींशी. आणि त्याच्या आधी त्यांच्या मनाच्या संदर्भात लीला प्रसंगकारणी काय लिहिलेलं आहे की ठाकूरा म्हणजे एक पॅराग्राफ मी वाचतो जे अतिशय महत्त्वाचं आहे. ठाकूरांच्या मनासारखे अपूर्व शक्तिशाली मन जगात 400-500 वर्षातही एखादे तरी येत असते की नाही याविषयी शंकाच आहे. म्हणजे ठाकूरांचं मन हे किती शक्तिशाली होतं बंधू भगिनींनो, हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारच्या प्रापंचिक प्रलोभनाला कधी बळी पडलं नाही, कधी बळी पडलं नाही. आणि विशेष करून जेव्हा जेव्हा आज आपण जी चर्चा मी मुद्दाम रेकॉर्ड का करतोय, एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडण्याकरता की भगवान श्रीरामकृष्णांना उपजत अनेक गुण घेऊन ते जन्माला आले होते. श्रुतिधरत्व, अभिमान शून्यता, वैराग्य, वासना शून्यता, सत्याप्रती त्यांची जबरदस्त ओढ होती. तरीसुद्धा साधना सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मनामध्ये जे जे काही बदल घडून आणायचे होते, 3 ज्याची चर्चा केली आपण, ते किती म्हणजे एका जीवनातच त्यांनी ते बदल घडवून आणले. म्हणून लीला प्रसंगकार काय म्हणतात की त्यांचं मन हे अत्यंत शक्तिशाली होतं. आणि असं मन 400-500 वर्षामध्ये एकदा तरी येतं असं वाटत नाही. म्हणजेच काय की कदाचित अजून जास्त वर्षांमध्ये एखाद वेळेस येत असेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मन कसं होतं, संयमात निष्णात, धारणेत कुशल. पहा, ज्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये कमकुवतपणा दाखवला आचार्यांनी, ऋषीप्रवरांनी, त्याच्यामध्ये सगळे कसे तरबेज होते भगवान श्रीरामकृष्ण. संयमात निष्णात, धारणेत कुशल आणि पूर्वसंस्कार निर्जीव असलेले. तिन्ही गोष्टी ज्या आपल्यामध्ये खूप प्रबळ आहेत, त्या तिन्ही गोष्टी त्यांमध्ये ते म्हणजे धारणेमध्ये
एकदम कुशल, संयमात निष्णात आणि पूर्वसंस्कार निर्जीव असलेले. आणि त्यांचं मन कसं होतं? ईश्वर लाभासाठी अदृष्टपूर्व अनुराग आणि व्याकुळता होती. ईश्वर, आपण सगळेजण ईश्वर लाभाचे आकांक्षी आहोत. तर त्याच्याकरता काय पाहिजे? अदृष्टपूर्व अनुराग पाहिजे. अदृष्टपूर्व अनुराग पूर्वक व्याकुळता. म्हणजे ती व्याकुळता कशी असली पाहिजे की आई तुम्हाला जर तू म्हणजे आहे तर तुम्हाला दिस, ही प्रार्थना ठाकूर करायचे आपल्या बिलकुल पहिल्या उन्माद अवस्थेच्या वेळेस. आणि पुढे ते म्हणतात की त्यांच्या साधनेच्या वेळेस 7-8 वर्षे आहार निद्रा सोडून श्री जगन्मातेच्या पूर्ण दर्शन लाभासाठी यत्नरत राहून कोठवर शक्ती संपन्न बनले होते. 7 ते 8 वर्ष आहार निद्रा म्हणजे आहार मिळत आहे की नाही, ग्रहण करत आहेत की नाही, निद्रा 6 वर्ष सतत त्यांना झोप लागलेली नव्हती, इतकी ती व्याकुळता होती. आता आपल्याला 2 दिवस जर झोप नाही लागली तर आपली काय अवस्था होते हे आपल्या सर्वांना माहीत असतं बंधू भगिनींनो. तर हे सगळ्या गोष्टी सांगून पुढे ते काय म्हणतात? सतत 7-8 वर्षे आहार निद्रा सोडून श्री जगन्मातेच्या पूर्ण दर्शन लाभासाठी यत्नरत राहून कोठवर शक्ती संपन्न बनले होते. आणि सूक्ष्म दृष्टीच्या मदतीने त्याने कोणत्या अनुभूती प्राप्त करून घेतल्या होत्या हे तुमच्या आमच्या सारख्यांच्या मनाला कल्पनेत आणणे सुद्धा अशक्य होय. म्हणजे हे 7-8 वर्ष त्यांनी आहार निद्रा सोडून आणि त्यांचे जे अदृष्टपूर्व अनुरागपूर्वक व्याकुळतेने त्यांचं मन किती सुदृढ आणि मजबूत झालं होतं. आणि त्यातून त्यांना ज्या काही सूक्ष्म अनुभूती प्राप्त झाल्या होत्या या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या मनाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. इतकं जबरदस्त एक ज्याला म्हणतो की सशक्त मन भगवान श्रीरामकृष्णांचं होतं. तर बंधू भगिनींनो, इथेच काल हा वर्ग इथे थांबवला होता. तर आज आपण इथे थांबूया आणि याच्यानंतरच्या वर्गामध्ये भगवान श्रीरामकृष्णांची वात्सल्य भावाची साधना सुरू होणार आहे. आणि ज्या ज्या गोष्टींची म्हणजे भगवान विशेष करून हे मी जे मुद्दाम याच्यावरती इतका जोर का देत आहे, कारण की या पूर्ण ज्याला म्हणूया की या वात्सल्य भावाच्या सुरुवातीला जी आपण चर्चा केली होती आणि अतिशय महत्त्वाचे जे बिंदू होते की भगवान श्रीरामकृष्णांना वात्सल्य भाव आणि मधुर भावाची साधना करण्याची आवश्यकता किंवा प्रेरणा कोणी दिली तर भैरवी ब्राह्मणींनी. त्याच्यानंतर वात्सल्य आणि मधुर भाव करता आवश्यक असणारा स्त्रियोचित भाव हा त्यांच्यामध्ये उपजत प्रवृत्तीमुळे होताच. ठाकूरांच्या मनाची घडण कशा प्रकारची होती म्हणजे ते जन्माला आले तर त्यांचे कोणतेच म्हणजे प्रकारच्या मनाची घडण ते घेऊन आले होते. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये संस्कारांचे जे अंश होते ते किती पुसट होते. संस्काराशिवाय शरीर टिकू शकत नाही, पण आपले संस्कार प्रबळ आणि त्यांचे अत्यंत पुसट होते याची चर्चा केली. साधनेत प्रवृत्त होण्यापूर्वी ठाकूरांचे मन कोणत्या गुणांनी युक्त होते पहा, किती बारीक बारीक सगळे बिंदू होते. त्याच्यानंतर ठाकूरांकडे असाधारण मानसिक घडणीची उदाहरण म्हणजे त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य काय होतं की त्यांनी साधनेच्या त्या दरम्यान जे जे बदल त्यांना आवश्यक वाटले ते सगळे त्यांनी आपल्या जीवनात बदल घडून आणले आणि त्यांचं मन कसं सशक्त झालं होतं हे ईश्वर दर्शनासाठी. हे अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा बंधू भगिनींनो काल दुर्दैवाने ते होऊ शकले नाही, पण मला असं वाटलं हे खूप खूप महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे एका साधक या दृष्टीने आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या भक्त या दृष्टीने पण. म्हणून मी याचं रेकॉर्डिंग आज मी हे केलं. आता ते पूर्ण होतं आहे. पुढच्या वर्गामध्ये त्यांची वात्सल्य भावाची साधना आणि जटाधारींची भेट याच्यावरती आपण चर्चा करूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.